नाही, यावेळेस अल निनोच्या प्रॉब्लेममुळे पाऊस तसाही 7% येईल अशी शक्यता वर्तवली होती. पण गेल्या 8 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन आणि धानाची रोपं पूर्णतः करपली आहे. प्रचंड शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचं वातावरण आहे आणि पूर्ण जर पाऊस 2 दिवस पुढे आला नाही तर दुबार पेरणीची पूर्णतः शक्यता आता निर्माण झालेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये दुबार पेरणीसाठी आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता करणं, बियाणे, खते आणि या सगळ्या ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार सध्या भांडणामध्ये व्यस्त आहे, लोक फोडण्यामध्ये व्यस्त आहे. पण शेतकऱ्यांच्या या संकटावर मात करण्यासाठी आता युद्ध पातळीवर काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा या संदर्भात लक्ष घालून आहोत आणि सरकारकडे सुद्धा मागणी आमची आहे. आम्ही पत्रही पाठवलं आहे की पर्यायी बियाणे आता दुबार पेरणीसाठी आणि शेतकऱ्यांना मदत, आवश्यक ती मदत तातडीनं करण्यासाठी उपाययोजना करावी असं सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे. जी बिलं माफ केली जाण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे ती खूप वर्षापासूनची पेंडिंग आहे आणि ते वसूल न होणारेच निधी होता. तो काही वसूल होईल अशी शक्यता अजिबात नव्हती. कारण अनेकांनी ते पंप घेतले. ते खूप वर्षापासून 15-20 वर्षापासून 25 वर्षापासूनची ही थकबाकी आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा वापर पंपाचं करणं सोडून दिलं होतं आणि अशा स्थितीमध्ये ही वीज बिलाची मागणी आता घोषणा झाली आहे. पण यामध्ये फार काही आता वसूल होण्याची शक्यता नव्हतीच. हे सगळे पैसे जे काही थकबाकी होती ती तशी शक्य नव्हतं की वसूल होणं शक्य नव्हतं. पण आता घोषणा झाली आहे, चांगला निर्णय झाला आहे. आम्ही पण लवकरात लवकर निर्णय घेऊन ती थकबाकी माफ केल्याचा GR काढावा. मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली. निर्णय चांगला आहे, त्याचं नक्कीच स्वागत आहे. नाही, मला कशासाठी ट्रान्सपोर्टरनी घेतले मला माहीत नाही, पण RTO मध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे. एक टोळकं काम करते आहे. त्यामुळे मी तो प्रश्न उपस्थित केला होता आणि SITनी गव्हर्नमेंटने SIT नेमलेली आहे. त्याचा चौकशी सुरू आहे. काही लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सुद्धा निर्णय हाऊसमध्ये मंत्र्यांनी घेतलेला आहे. आता सत्ताधारी ज्या पक्षाचे मंत्री आहेत ते जर मोर्चे आंदोलन करत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की मी बोललं ते खरं आहे आणि इथे या सगळ्या लुटारूंना बाजूला केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर FIR केला पाहिजे. ही त्यांची माझी मागणी आहे, तशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे चोर आहेत हे चोरी करतायत हे सिद्ध झालं. नाही, मला काय बघायचं आहे, तो त्यांचा पक्ष आहे. सुधीर मुनगंटीवारांना काय करायचं, द्यायचं, नाही द्यायचं, कुठे ठेवायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे. तुम्ही आमच्या पक्षाच्या संदर्भात विचारलं तर आम्ही बोलू. त्यांच्यामध्ये फार चांगलंच आत्ता सुरू आहे. म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आता विनोद तावडे फार सक्रिय झालेत. त्यामुळे त्यांच्या कदाचित आशा बळावल्या असतील की काही बदल होईल तर आमचा नंबर वगैरे लागेल. आशा बाळगण्याला काही हरकत नाही आहे.